वगैरे असायचे का नाही ते सगळ्यांसमोर यायची नाही ना, मग इथं आतमध्ये शिवाजी महाराजांना सगळी माहिती द्यायची. अच्छा, दिस इज द सिक्रेट डोर. गुप्त एरियाची इकडनं माहिती आहे. सिक्रेट ऑफिस. महादेव जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात हे जे तलाव आहे जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला. जगातला पहिला इंजिनियर आहे छत्रपती शिवाजी महाराज, ज्याने स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. ते कुठे दिले? रायगडावरती गेल्यावरती एक पत्र आहे, दगडात कोरलेलं शिलालेखात. त्या शिलालेखात असं लिहिलंय, याव चंद्र दिवाकर होती. जोपर्यंत, महाराजांचं वाक्य बरं का, माझं नाही, महाराज असं म्हणतात, जोपर्यंत पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडावरचा दगड आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिकेल. वेलकम बॅक टू दी चॅनल. आणि आज मी कुठे चाललोय गॅस, मी नाही, आज मम्मीला व्लॉगमध्ये घ्यायचं आहे आणि मम्मीला विचारतो मी कुठे चाललोय. तर फायनली मम्मी मी आज कुठे जाणार आहे? रायगड किल्ला बघायला, शिवाजी महाराजांचा. तो मम्मीने सांगितलंय आपण आज चाललोय रायगड, शिवाजी महाराजांचा किल्ला बघायला. आणि लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी रायगडाला चाललोय. तर मम्मी तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. तर चला सुरुवात करूया, आज रायगडला जाऊया, मम्मीचा आशीर्वाद घेऊया. तर चला मित्रांनो भेटूया. तो बोलतोय दादा आज रायगड किल्ला बघायला जातो शिवाजी महाराजांचा. चल भाई मी चाललोय आता, आज फोर्टला चाललोय महाराजांच्या. आता आलोय वसई स्टेशनला, तुम्ही बघू शकता वसई स्टेशनला आलोय. आणि इकडनं आमची 10:30ची ट्रेन आहे, ती द्वारका गुजरातवरनं येते, ओझा एक्सप्रेस वगैरे काय आहे ते XYZ. आणि भाई ओखा एक्सप्रेस. आणि इकडनं 90 रुपये फेअर आहे भाई एकाचे. आणि आपल्यासोबत आज हितेश आहे. आणि फायनली यो आपला धीर आहे. तर फायनली आता ट्रेनचं वेट करूया. इकडनं मानगावला जाऊया आणि तिकडनं रायगडला कसं जायचं A to Z जो भी इन्फॉर्मेशन है भाई पूर्ण अपन देऊया काय वगैरह. पण आजच्या व्लॉगमध्ये भाई कोशिश रहेगी कि हिंदी ही बोलेंगे, बिकॉज आज जा रहे हैं रायगड, छत्रपति शिवाजी महाराज के जहाँ राज्य अभिषेक हुआ था वो वाले किले पे जा रहे, म्हणजे त्या गडावर चाललो आपल्या महाराजांच्या. तर भाई राजांच्या गडावर चाललो आहे ना, मराठी नाही बोलणार ना विषय का भाई. तर चला आता आपण ट्रेन आल्यावर भेटूया आणि बघूया इकडनं कसं जातो वगैरे, कोणती ट्रेन वगैरे काय काय A to Z इन्फॉर्मेशन आपण तुम्हाला देत होतो. चला मित्रांनो ट्रेनचं वेट करूया. ही आहे ओखा एक्सप्रेस. वसईवरून मानगावला आम्ही चाललो रायगडला. आणि गर्दी एवढी पाहता आम्ही डायरेक्ट प्लॅन चेंज, डायरेक्ट दादर भाई गर्दी पाहून फाटलेली आहे यांचं. तर चलो भाई आता दादरला जाऊया. दादरनं 12ची ट्रेन पकडू, वसई प्लॅन कॅन्सल. लो भाई दादरला आलो, तर दादरला वसईपेक्षा 10 गुणा जास्त गर्दी आहे. हे आमची मोठी चूक झाली की आज आम्ही दादरला आलो न दादरला येऊन बसलो. अरे एक्सप्रेस सगळे आम्ही इकडनं मरतोय चढायला की दरवाजा कोणीतरी खोलावं. कोण खोलणार? हे लोक कधीपासून आले तिकडे, कोण नाही खोलत दरवाजा भाई. वाट लग गई क्या से क्या हुआ, ये पिद्दी सच हुआ. हर हर महादेव. ले भाई फायनली झोल ट्रिक सीट बीट सगळ्या भेटल्या. आता मानगावला भेटूया गाईस. मित्रांनो आपण मानगावला पोहोचलो आहे. तर सकाळचे 3 वाजलेत. तर आता इथून बाहेर जाणं स्टेशनच्या आणि तिथून आम्ही रिक्षा पकडणार आहे. तिकडून बस स्टॉपवर जाणार मानगावच्या आणि तिकडून बघू कुठलं पाचडला आणि आमची पाचडची ट्रेन, पाचड नाही मानगावची ट्रेन, मानगावची ट्रेन. आणि आम्ही मानाच्या गाव मानगावमध्ये पाय आपले ठेवलेले आहेत खाली. तर याबद्दल धीरेचं काय? हवा तर भारी भारी मस्त आहे. गावठाण जावं वाटते. सध्या तरी अंधार आहे. थंडगार वाटते. सध्या जर्किंग घालायची. आणि इथेच तुमचं काय सांगणं इकडे? आता मी पहिल्यांदाच आलो आहे, तर बघूया कसं आहे एक्सप्लोर करून किल्ला. ओके गाईस, ही आमची इंजन तुतारी एक्सप्रेस.
तुतारी म्हणजे जामच तुतारी एक्सप्रेस होती आणि एक्सप्रेसमध्ये एवढ्या मतलब खतरनाक गर्दी आहे ना या ट्रेनमध्ये, एवढी गर्दी कुठेच नाही भेटली भाई. म्हणजे रत्नागिरी साईडला डेलीच्या 20 ट्रेन येतात आणि UP बिहार साईडला डेलीच्या 100 ट्रेन येतात. तुम्ही बघा याच्यामध्ये एवढी खतरनाक क्राऊड आहे ना. मी तुम्हाला दाखवतो भाई, कोकणातले लोकांना एवढं त्रास होते खतरनाक, बट यावर कोणताही पॉलिटिशियन्स काही बोलताना दिसलेला नाही आहे कधी. तर याबद्दल तुमचं काय विचार असेल नक्कीच. आणि आता आम्ही बसस्टॉपवर जातो आणि बघू काय वगैरे काय इकडचं सिस्टम आहे. आणि फायनली इकडचं मानाचं गाव मानगाव दिसतंय आम्हाला. सो गाईज फायनली बस स्टॉप. सो गाईज फायनली पाचडला आम्ही उतरलेलो आहे आणि हे पाचड आहे असं काहीतरी. आणि इकडे बोर्ड पण लावलेलं आहे आपल्याला कुठे जायचं आहे वगैरे, त्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर या साईडला आपलं रायगड फोर्ट आहे. तर भाई फायनली आता आम्ही राजांच्या जागेवर पोहोचलेलो आहे. तर भाई आपल्या राजांचं किल्लं बघायला चाललो आहे आज आम्ही. एकदम आनंद होतो आहे. तर चला आता फायनली तर भाई फेर आम्हाला मानगाववरून तर महाडपर्यंत 61 रुपीज पर पर्सन लागले तिघांचे, 183 रुपीज. आणि तिकडनं 123 रुपये लागले तिघांचे महाड ते रायगड. बट इथे एक स्कॅम हवे, डायरेक्ट ना मानगाववरनं यायला इथे काय बोलतात बस आहे, बट ना हे लोक फिरून आणतात. म्हणजे महाड आलो की उलटा आपण 23 किलोमीटर येतो आणि तिकडनं 26 किलोमीटरच रायगड आहे आणि 28 किलोमीटर पाठी येतो आपण. म्हणजे भाई तिकडनं ट्रेन 7ची आहे मानगाववरनं. काय मतलब आहे, जर सगळेजणं ट्रॅकिंगवाले लवकर आलेत महाराजांच्या फोर्टला व्हिजिट करायला तर भाई त्यांच्यासाठी 5ची तरी बस ठेवली पाहिजे. एकदम स्कॅमिंग चाललेलं आहे. मला असं वाटतं की 2 जागे फिरवायचं, महामंडळाकडे पैसे चालतील, त्यांचे इन्सेंटिव्हचं टार्गेट होईल. तर हे चुकीचं आहे भाई. मला तर वाटतं 5-4:30ची एक बस ठेवायला पाहिजे मानगाववरनं रायगडसाठी. तर भाई हे आमचे दोघं हितेश आणि यो धीरज. इकडे सकाळी आम्ही निघालेलो आहे, किती वाजलेत 6 आणि इकडे अंधार आहे, एकदम अंधार. रोड आहे बट अंधार खूप आहे भाई. तर विचार करा घाबरवतं कशाला रे, एवढा सकाळी आलास तर घाबरायची गोष्ट नाही. आपण आपल्या राजांच्या किल्ल्याला चाललोय, काय होत नाही रस्त्यावर आपल्यासोबत, फक्त साप वगैरे बघा रस्त्यामध्ये. तर मित्रांनो आपल्याला पूर्ण गड चढायचं आहे, तर एवढ्यातच थकून चालणार नाही मित्रांनो. तर लवकर चला, वाट लांब आहे पण शक्य आहे, अशक्यसारखं काहीच नाही मित्रांनो. तर चला लवकर. सो मित्रांनो फायनली हे रायगड फोर्टचं स्टार्टिंग पॉईंट आहे, रायगड किल्ले. तर चला, हर हर महादेव. सो मित्रांनो फायनली वी ऑन रायगड फोर्ट और इकडनं ट्रॅकिंग स्टार्ट झालेली आहे आणि सकाळचे 6:50 होत आहे. आणि बघा एकदम मस्त अनुभव होता आम्हाला. तुम्ही व्ह्यू बघू शकता तिकडनं रायगडावरनं. थेट रायगडावर आमचं चढायचं कार्यक्रम चालू आहे. आणि इकडच्या पायऱ्या अशा आहेत स्टार्टिंगला, एकदम उभ्या पायऱ्या आहेत. तर सो गाईज फायनली आम्ही रायगड फोर्ट चढतोय. परंतु शिवाजी महाराज जेव्हाही काय काम फतेह करायचे तेव्हा ते नाव घ्यायचे, हर 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 हर. सो फायनली हा एक रस्ता आहे, हा खालच्या साईडनं येऊ शकतो. याच्यावर एवढं चढण्यासारखं वाटत नाही बिकॉज सीडा नाही. आम्ही या रस्त्याने असं जाणार, असं फिरून जायचं आहे. तर खूप मस्तही वाटतंय आणि एनर्जेटिक वाटतंय. रातभर झोपलो नाही म्हणून थोडं त्रास व्हायला लागला, बाकी नो अदर इश्यूज गाईस. काय इथेच बरोबर ना? बरोबर. 24 तास झालेत आम्हाला, अजूनपर्यंत झोप नाही काढली. पण ना रुकेगा कभी, हारेगा कभी, मंजिल पुरी पाएंगे गाईस. बरं हे काय हे इकडे दुकान आहे रे कोणाचं, मस्त पद्धत केली आहे. शेण सारून बिरून सगळं फिट्टम फिट. आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे, पण रोपवेनं नाही जायचं.
आपण आपल्या राजाचा रायगड चालत बघायचा. का हो, रायगडाच्या प्रत्येक पायरी आणि पायरीवरती आपल्या मराठ्यांच्या राजांची, आपल्या मर्द मावळ्यांची, 18 पगड जात 12 बलुतेदार मावळ्यांच्या रक्ताच्या आयुष्याची चित्रकला त्या प्रत्येक किल्ल्यावरती आणि प्रत्येक पायरीवरती. एक एक पायरी ज्यावेळी चढत चालला, एक एक सरदाराचा पराक्रमाची, शौर्याची गाथा तुमच्या डोळ्यासमोर उभा आहे. ही माती, त्या मातीचा रंग उगाच लाल नाही झाला. खूप दमलोय, खूप थकलोय, बट पोहोचत आलो. किती वाजलेत? 8 वाजलेत. इकडे 8. महादरवाजा गाईस, फायनली महादरवाजापर्यंत आम्ही पोचलो आहे. खूप अवघड ट्रॅक आणि हे असे अद्भुत नजारे. तिकडे जायचं आम्हाला, टकमक टोक. मोरोपंत, रायगडावरील हवा गनिमांसाठी पोचली, आपल्यासाठी हा प्राणवायूच. काशी, गया, प्रयाग, मथुरा एका बाजूला, आणि माझा हा रायगड एका बाजूला. महादरवाजाच्या इकडनं बाहेर निघालो की असं काही व्ह्यू आहे आणि अगदी मन आता खुशखुशीत झालंय. इथे पाणी कुठून येते काय माहिती. तो फायनली रायगडावरती आलेलो आहे आणि ते बघू शकता पाण्याचा साठा इकडे करून ठेवत असतील त्यावेळेस, बिकॉज हे एक बांधसारखं आहे. ऑलरेडी पाणी साठलेलं आहे इथे आणि याच्या समोरून आपल्याला टकमक टोक जायचं असेल ना तर इकडनं जाऊ शकता आपण. ऑलरेडी इथे तुम्ही बघू शकता टकमक टोक एरो पण दिलेले आहे. लाईफमध्ये मी खूप साऱ्या म्हणजे अशा ट्रेकिंगला गेलो आहेत, कळसूबाई ऑल्सो, बट असं वाटतं की फर्स्ट टाईम इकडे जाम दमलो. आता सर्दी पण झालेली आहे आणि थोडं प्रॉब्लेम पण झालेला आहे पित्ताचा मला, तर त्यामुळे मला वाटते की थोडं त्रास आणि सर्दीमुळे आवाज पण थोडा चेंज झाला आहे आणि श्वसन प्रक्रियेमध्ये पण थोडं त्रास वर खाली. तर बाकी मस्त. बट यार आपल्या राजांचे गड किल्ले बघायचे असेल ना तर चालतच यावं आणि दॅट्स वाय आम्ही चालत आलो आहे. रोपवे पण आहे, 200 रुपये वन साईड, रिटर्न 300 रुपीज रोपवेचे. वरती आल्यावर असं वाटतं थकवा गेला. आणि ह्या ज्या वाटा आहेत ह्या पूर्वीकालीनच्या वाटा आहेत आणि जे सीड्या बनवलेल्या ना त्या आत्ताच्या मला वाटतं आहेत. हे हे पूर्वीची वाटा आणि इकडे आम्हाला एक पाण्याचा साठा, त्यासाठी एक छोटंसं कुंड बघायला भेटते. टकमक टोक. इकडे काय व्हायचं, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या काळी एकही चोरी, लबाडी, फितूरखोर लोकांना सोडलं दिलं जात नाही. त्यांना इकडनं खाली फेकून दिल्याची सजा दिली जात असे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज असताना ही सजा कधी कोणाला दिली नाही. परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी एकही गद्दारांना क्षमा दिली नाही आणि सर्वांना समान न्याय दिलं. तर हे आहे ते ऐतिहासिक टकमक टोक रायगड. सो मित्रांनो, रायगड फोर्टवरती आपल्या छत्रपती शिवरायांचं राज्याभिषेक झालेलं आणि संभाजी महाराजांचंही राज्याभिषेक रायगडावरच झालेलं आहे. आणि शिवाजी महाराजांचं दुःखद निधनही रायगडावरती झालेलं आहे. आणि हे आपलं रायगड. सो हे तुम्ही पाहू शकतात, आपलं राजांचं हे भंडारघरही असू शकते असं आमचं म्हणणं आहे. नक्की माहीत नाही नक्की दारुगोळा ठेवायचं भंडारघर आहे की धान्य ठेवायचं कोठार आहे, पण अशा रीतीने असं वाटतंय की काहीतरी असेल. ओके, मोठ्या प्रमाणात साठा ठेवलेला असणार. तर चला आता रायगडच्या अशाच पेहलूंकडे आपण जाणार आहोत. काही किल्ल्यावर अशा काही बाथरूमच्याही सोय केलेल्या आहेत. सो डोंट वरी, इट इज नॉट अ प्रॉब्लेम ब्रो. ओके, पाणी आतमध्ये नाही आलं तर ड्रमचा वापर करा. हे तेच मंदिर आहे जे मुघलापासून वाचण्यासाठी शिवाजी महाराजांना याला मस्जिदचं एक रूपांतर दिलेलं, की मुघलांना लांबून वाटलं पाहिजे की हे शिवजीचं मंदिर नाही, त्यांचंच काहीतरी तसं आहे वगैरे. तर त्यासाठी मंदिराला काय हानी नाही पोहोचवली. तर आजपर्यंत मंदिर तसं आहे, आतमध्ये शिवलिंग आहे. इकडनं बाहेर गेले की छत्रपती शिवाजी महाराजांचे जेव्हा निधन होते त्यानंतर त्यांचं एक स्मारक पण आहे. आणि रायगडावरती एक मंदिर आहे, ते म्हणजे महादेवाचं मंदिर.
ते मंदिर कधीतरी लांबून बघा, ते मंदिर तुम्हाला मस्जिदीसारखं दिसतं, पण आत गेल्यावरती तुम्हाला पिंड बघायला मिळते. अहो हे महाराजांचं स्ट्रक्चर होतं, का बरं असं बांधलं असेल बरं? कधी प्रश्न पडलाय? मस्जिदीसारखं लांबनं बघितल्यावरती दिसतं आणि आत गेल्यावरती कळतं आत पिंड आहे का? कारण शत्रू सैन्य आक्रमण करायची भीती आहे. राजांची बुद्धिमत्ता बघा. मी नसेल किंवा असेल, मी असलो किंवा नसलो, मी नसल्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा मागा महाराज, पायरीवर एक दगड लावायचा आहे आणि त्यावर मजकूर लिहायचा आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हे सांगतात की व्यापार होत असेल या ठिकाणी, म्हणजे ए टू झेड काय बोलतो खाण्यापिण्याच्या गोष्टी ना धीरज? ते व्यापार नाही. तू हे पहिलं ते तानाजी पिक्चर मध्ये बघ, तो आरसा घ्यायला जातो तानाजी. हा बरोबर. तो मंडी, हा ती मंडी होती. ओके गाईस, धीरजनी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धीरजचं खूप खूप आभारी आहे मी. आणि असं काही आपलं रायगड आहे सुंदर. आणि आता आम्ही महाराजना प्रतिमा शेतात जाय राहिलो. या अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे समोर बाजारपेठ आणि इकडनं वर गेलो तर मेन किल्ला. सो फायनली इकडनं आतमध्ये गेल्यावर शिवरायांचं स्मारक आहे गाईस. हे आमचं राजा. भूपती प्रजापती कलाश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार पंडित शस्त्रास्त्र शास्त्र पुरंदर राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. थांबलेत का गेली मागे? तिकडे शिवाजी महाराजांचा दरबार होता आणि हे बॅक साईडला इकडे रूम लो आहे. दरबारच्या मागे सिक्रेट डोअर, खजिना. कशाचं आहे? हे जेव्हा गुप्तहेर असायचे ना, गुप्तहेर असायचे का नाही, ते सगळ्या समोर नाही ना, मग इथं आतमध्ये शिवाजी महाराजांना सगळी माहिती दिली. अच्छा, दिस इज द सिक्रेट डोअर. गुप्तहेर याची इकडनं माहिती आहे. सिक्रेट्स ऑफ शिलेदार आहे का नाही, त्याच्यामध्ये सांगितलं. थांबा 2 मिनिटं. काय बोलतोय तिने? याला पण पूर्ण माहिती नाही. अरे बैल जेव्हा सगळ्यांना सांगू सुटणार आहे का मी गुप्तहेर आहे, गुप्तहेर आहे? नाही. मग जेव्हा ते शिवाजी महाराजांना गुप्त सूचना द्यायचे ना, सगळ्यांसमोर देणार का? नाही. ते इथे येऊन द्यायचे. ओके सॉरी सर. ते मग वेश बदलून ओके भरजी नाही वगैरे. ओके कळलं? आणि द सिक्रेट ऑफ शिलेदार मध्ये असं म्हणजे असं दाखवले की वेब सिरीज असं दाखवले की इथूनच म्हणजे असं दाखवले आहे का नाही माहित नाही, फटाफट पण इथून असं एक रस्ता, एक अशी एक गोष्ट आहे जी दाबल्यावर रस्ता खुलतो, तिथून मग महाराजांच्या सिंहासनाकडे रस्ता असं त्याच्यामध्ये दाखवले सिक्रेट ऑफ शिलेदार. हे बघ प्राण्यांची. मित्रांनो, शिवाजी महाराज कोणताही युद्ध लढून यायचे, ते पिलर आणि झेंडे फडकवायचे आणि दिवे लावायचे. आणि इकडनं आपण बाहेर निघू शकतो आणि समोर एक तलावसारखं आहे आणि इकडे पण बघू शकतात. आणि तिकडनं पण उतरण्यासारखं आहे आणि समोरनं चौकोनी आकाराची रूम आहे खलबत्त्याची. आणि आता आपण इकडनं असं खाली जाऊया. तर हे आपलं महाराजांचं राजगड आहे, जिकडे शिवाजी महाराज राज करायचे. थोडं सरळ आल्यावर आपल्याला इकडे एक टॉयलेट सारखं पण पाहायला भेटते. टॉयलेट सारखं नाही, टॉयलेटच आहे पण तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात हे जे तलाव आहे
जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झालेलं त्यावेळेस सांगतात की गंगा यमुना जमुना असे खूप साऱ्या नद्यांचं पाणी आणून महाराजांचा राज्याभिषेक झालेलं आणि त्याच्यामधून जे उरलेलं पाणी होतं ते याच्यात सोडलं गेलं आहे. आणि हेच पाणी काय आता तुम्ही बघू शकता, काहीजणं बॉटल भरतात पिण्यासाठी, तर आम्ही पण बॉटल भरायला पाठवलेलं आहे धीरजला आणि आम्ही हा पाणी पिणार. आणि एवढे सारे मासे आहेत यार, मला जवळ जायला लागेल आता. Come look at this. फायनली बघू शकतात रायगडाचं नवीन बांधकाम चालू झालेलं आहे की रायगडाला जे म्हणजे आधीचं स्वरूप होतं ते देण्याचं काम करीत आहे. फायनली काहीतरी राजसाहेबांचं बोलण्याचं आता मला असं वाटतं की कुठेतरी म्हणजे त्या गोष्टीचं दखल घेतली जात आहे आणि फायनली जुन्या प्रकारेच बांधकाम करण्यात येत आहेत. सो राजसाहेब कामं थोडीच आपली चालू झालेली आहेत. आणखी जरा काही तुम्ही नक्कीच सांगाल लोकांना, प्रशासनांना, तर आपल्या महाराजांचे सारे किल्ले जपले जातील. आज आम्ही संपूर्ण रायगड बघितलेला आहे. जेवढा आम्हाला अपेक्षित नव्हतं त्यापेक्षा जास्त. आता फायनली लास्ट जागेवर चाललो आहे आम्ही रायगडाच्या, हिरकणी. तर फायनली हे माउंटन, हे डोंगर चढून असं जायचं आणि हे काय दर्या डोंगर. मी जाम दमलेलो आहे. तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या या साईडला, स्मारकच्या ह्या साईडला, बॅक साईडला आलो, मग तलावला गेलो, मग तिकडनं असं पाठी आलो. इकडे बघू शकतात किल्ल्यासारखे घरं आहेत आणि या घरांमध्ये वस्त्या आहेत. इकडचे स्थायी लोक राहतात, त्यांचे पोरं वगैरे असं हे लोक इकडे राहतात. आणि इकडनं असं समोर गेला की हिरकणी. फायनल तुम्ही बघू शकतात इकडे बोर्डही मारलेला आहे हिरकणीचं, हिरकणी सुरुज, हिरकणी बुर्ज, हे असं काहीतरी हिरकणी आहे आपलं. जणू की स्वर्गच दिसायला लागला इकडनं. हां, फायनली संपूर्ण रायगडाचे दर्शन झालेले आहेत साक्षात आम्हाला. आणि हिरकणीचं हे लास्ट पॉईंट नाही आहे, त्या साईडला लास्ट पॉईंट आहे, असं ढलान आहे, म्हणजे ते अजून थोडं खालच्या साईडला जातं. धीरज तो लोक गेलेले आहेत, तर मीही जातो भाई. बघू शकतात हे हिरकणीचं लास्ट स्पॉट्स आहे. आणि विचार करा एवढ्यावरती येण्यासाठी आता तर सिड्या बनवल्यात, आमची हालत खराब आहे. आणि सिड्या नसली की चालायला मजा येते आणि असं वाटत नाही की अजून लांब आहे. लांब असं वाटतं आता वाट संपेल एक होप असते. बट एवढं खतरनाक असं वाटते ना की त्या टायमाला छत्रपती शिवाजी राजेंनी, संभाजीराजेंनी काय स्वराज्य केलं असेल. आणि अप डाऊन गड किल्ल्यांवरती डेलीचं, आपल्यासारख्या लोकांच्या मला वाटत नाही की आपण डेलीचं असं अपडाऊन करू शकतो, हिंमत नाही होत मला. तर आज फर्स्ट टाईम रायगड फोर्टला आलो मी, अनेक फोर्टला गेलो पण खूप हालत खराब झाली असं वाटतं. विचार करा भाई, आपल्या राजांचं इतिहास, असं भव्य आणि दिव्य रायगड फर्स्ट टाईम मी बघितलं आहे. आणि नेक्स्ट टाईम नक्कीच मी प्रतापगड, सिंहगड, लोहगड या सगळ्या फोर्टला पण मी जाऊन व्हिजिट करीन. A to Z राजांचे फोर्ट बघीन. माझी तर इच्छा आहे की 365 किल्ले मी बघावे. तर बघू आपल्या जर नशिबात असेल तर नक्कीच बघू. आणि तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन काहीतरी ब्लॉग्समध्ये गाईस. Yeah, set me free and give me tips, there ain't no other choices. When I lay down to go to sleep, I keep on hearing voices. Little whispers in my head, man, if you ever loyal, why nobody, that's a sign of baby, pick your push.